नमस्कार, मी राही. वेलकम बॅक टू हितगुज विथ राही. कसे आहात सगळे? काळजी घ्या, सुरक्षित राहा. मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. कारण आपल्या मराठीवर, आपल्या भाषेवर आपलं सगळ्यांचंच मनापासून प्रेम आहे. आपली भाषा समृद्ध आहे, भाषेचं शब्दभांडार विपुल आहे आणि भाषा शास्त्रशुद्ध आहे. आपल्या साहित्यिकांनी निर्माण केलेलं साहित्य भाषेची शान वाढवतात. आणि त्याचबरोबर आपली संख्या. जगात 71 दशलक्ष लोक मराठी बोलतात. माझ्या मराठीची महती वर्णू मी किती. हे खरं असलं तरी आज मराठीची अवस्था पाहिली की काळजीच वाटते. आमच्या आईवडिलांनी भाषेचा अभिमान आणि मातृभाषेतून शिक्षण या गोष्टींना प्राधान्य देऊन आम्हाला मराठी माध्यमात शिकवलं. पण मराठी माध्यमात शिकून मोठं झालेल्या, मराठीवर नितांत प्रेम असणाऱ्या, मराठी भाषेचा आदर मनात जपणाऱ्या आमच्या पिढीला आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवण्याची हिंमत होत नाही. त्यामागे 2 कारणं आहेत. एकतर जग जवळ येत आहे, त्यामुळे फिरतीची नोकरी, आणि त्यामुळे मुलांची मातृभाषाच मराठी राहिलेली नाही. आणि दुसरं म्हणजे 10वीतून 11वीत जाताना पहिली 6 महिने वाट्याला आलेला संघर्ष. भाषा कळत नाही आहे, की मत मांडता येत नाही आहे, की विषय समजत नाही आहे, की विषयच आवडत नाही आहे, काहीच समजत नसल्याने उडालेला गोंधळ. त्या गोंधळाचं सावट अजूनही या पिढीच्या मनात घर करू नये. भाषेचं माध्यम बदलताना अपेक्षित असणारं स्मूथ लँडिंग तिथे नव्हतं, आजही नाही आहे. अचानक ती भाषा अंगावर आली होती. या धक्क्यातून आमची पिढी अजूनही सावरलेली नाही. त्यामुळे आमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात. भारतात वास्तव्य असेल तर हिंदी, मराठी हे विषय शिकवले जातात. पण बऱ्याचदा मुलांना या भाषा मी नाकारताना पाहिले. मी हे का शिकू? मला याचा काय उपयोग? त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण कमी पडतो का? आणि जर आपलं वास्तव्य परदेशात असेल तर मग मराठी भाषेबद्दल वाटणारी ही काळजी, भीती जास्तच टोचते. पुलंचा एक किस्सा आठवतोय, त्यांच्याच शब्दात ऐकूया. मागे एकदा मी अमेरिकेला आलो होतो. एका गृहस्थांच्या घरी जेवायला गेलो होतो. त्यांनी सारखं माझं डोकं उठवलं होतं. ते सारखं विचारत होते, मराठी संस्कृती जपण्यासाठी आम्ही काय करावं? आता माझ्याकडे काय पुड्या होत्या की गोळ्या होत्या? मला तरी कुठं काय उपाय माहीत होता. ते म्हणाले, तुम्हाला मराठी संस्कृतीबद्दल काहीच वाटत नाही का? आता हे जरा जास्त झालं. म्हटलं, हो वाटतं ना. मग आम्ही काय करावं? मी म्हटलं, तुम्हाला मराठी संस्कृतीच टिकवायची आहे ना? हो, ते म्हणाले. मग माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही वॉशिंग्टन सोडा आणि वाईला नोकरी धरा. जोक्स अपार्ट, पण ही धास्ती, ही भीती मी जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. कारण आपली मातृभाषा नाकारणारी अनेक मुलं मी तिथे आजूबाजूला पाहिली आहेत. काहींना मातृभाषा लिहिता, वाचता, बोलता येत नाही. काहींना बोललेलं फक्त समजतं. तर काही मोजकी असतात ज्यांना मातृभाषा किंवा मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येते. त्यामागे त्यांच्या पालकांचे परिश्रम असतात. मला आठवतं आहे, आमचं झबलं जेव्हा बोलायला लागलं ना, तेव्हा आम्ही USA होतो. घाबरून आम्ही तिच्याशी अजिबात इंग्रजी बोलायचो नाही, फक्त शुद्ध मराठीच. बाकी तिचं TV, व्हिडिओ, पुस्तकं हे सगळं इंग्रजीच होतं. तसंच घराबाहेर पडल्यावर व्यवहाराची भाषाही इंग्रजीच होती. त्यामुळे ती छान मराठी बोलायला शिकली होती. शाळेत गेल्यावर कसं होईल याची काळजी होतीच. पण महिन्याभरात तिने शाळेत छान पिकअप केलं. हे वयच असं असतं, खूप फ्लेक्झिबल असतं. भाषा आत्मसात करणं त्यांना फार सोपं जातं. त्यामुळेच महिन्याभरातच छान US ॲक्सेंटमध्ये उत्तम इंग्रजी बोलायला शिकली. मग भारतात आल्यावर ती इंग्रजी विसरणार तर नाही ना, या भीतीने उचल खाल्ली. मग आम्ही पुन्हा तिच्याशी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला.
पण मग आमचे उच्चार आणि ॲक्सेंट यामुळे मग तिनेच आमची शाळा घ्यायला सुरुवात केली. आणि मग इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स असला जबराट अटॅक आला की घाबरून जाऊन आम्ही पुन्हा तिच्याशी शुद्ध मराठीतच बोलतो. तर शुद्ध भाषा, प्रमाण भाषा ही एक आणखी मोठी समस्या आहे. प्रत्येकच भाषा शिकताना ती असते आणि टेक्निकली ती शिकून आत्मसात करावी लागते. आपल्या मराठीचं म्हणाल तर तिला बोलीभाषेच्या अनेक छटा आहेत. उच्चार आणि ॲक्सेंट, भाषेची लय यात एवढं वैविध्य आहे. प्रत्येक गावाच्या वेशीगणिक भाषेत थोडा थोडा बदल होत जातो. त्या लयीत ती भाषा ऐकताना कानाला खूप गोड वाटते. आणि मग मी आता करून राहिलो की हे गोड वाटतं. प्रमाण भाषा बोलताना शब्दोच्चार चुकीचे केले आणि त्यात कोणी जर आनीपानी केलं तर मात्र मग सुग्रास जेवणात दाताखाली मिठाचा खडा आल्यासारखं वाटतं. प्रमाण भाषा आणि बोली यांच्यातल्या या युद्धामुळे देखील भाषा नाकारली जाते हे वास्तव आहे. प्रमाण मराठी बोलता येत नसेल तर पुन्हा एकदा इंग्रजीला जवळ केलं जातं. बोलीची आपली गोडी आहे, पण प्रमाण भाषेत तिची सरमिसळ टाळता येईल का? हे झालं बोलण्याचं. शुद्ध लिहिणं हे आणखी अवघड आहे. त्याचा सराव आणि शिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिल्याशिवाय ते अशक्य आहे. आपली भाषा सुंदर आहे असं फक्त म्हणून होणार नाही. परदेशात असताना म्हणजे अगदी युरोपात आणि अमेरिकेत सुद्धा एक गोष्ट नेहमी आढळली. तिथे नो युअर लँग्वेज असे त्यांची भाषा शिकवणारे क्लासेस होते, अगदी फुकट. त्यांची भाषा जगाने मान्य केलेली असली तरीही ती योग्य प्रकारे लिहिली बोलली जावी म्हणून कम्युनिटी एफर्ट्स घेत होती. आपल्यालाही आपली भाषा जतन व्हावी असं वाटत असेल तर काहीतरी करावंच लागेल. आमची पुरणपोळी लय भारी असं नुसतं म्हणून होणार नाही. ही मौसूद पुरणपोळी लागते कशी, खायची कशी आणि मग बनवायची कशी हे पुढच्या पिढीपर्यंत पोचवलं नाही तर ते पिझ्झा बर्गर खाऊनच खुश राहणार. आपली भाषा कितीही समृद्ध असली तरी आज तिला राजाश्रय नाही. म्हणूनच लोकाश्रयाच्या बळावर तिला जपावं लागेल. भाषा म्हणून संस्कृतही उच्च दर्जाची आहे, पण आज संस्कृत बोलणारी किती लोक राहिलेत याचाही विचार करावा लागेल. थँक्यू. हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटू. टिल देन बाय.